श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा तुम्हाला स्वामी संदेश आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मनात आहे तीच गोड बातमी आज तुला मिळणार आहे. जे काही तुझ्या हृदयात आकांक्षा म्हणून रुजले आहे ते आज सत्यात उतरणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या वाटेला येणाऱ्या प्रत्येक क्षणात आनंद आणि समाधान असेल. तुझ्या घरात मांगल्य आणि शुभता वास करेल. यशाची फूल तुझ्या पायाशी उमलतील. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. त्यांचा आशीर्वाद तुला अपार यश आणि शांती प्रदान करतो आहे. तुझ्या शुभ बातमीची वाट पाहत आहेस, ती तुझ्या कष्टाचे फळ आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या प्रयत्नांना आज यश लाभणार आहे. मनात फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेव, कारण स्वामी तुझ्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहेत. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश निर्माण करत आहेत. आज तुझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला समाधान आणि शांती मिळणार आहे. तुझ्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार, कारण स्वामीच्या आशीर्वादाने तुझ्या मार्गातील सर्व विघ्ने दूर झाली आहेत. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची उधळण करतील. तुझ्या संधीची वाट पाहत होतास, ती आज तुझ्या दाराशी उभी आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर झाले आहे. तुझ्या मेहनतीला आता दुप्पट फळ मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात शांती, प्रेम आणि समाधान भरतील. आता तुझ्या मनात ज्या आशा आणि स्वप्न आहेत ती पूर्ण होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या घरात सुख, शांती आणि सौख्य नांदेल. तुझ्या प्रयत्नांना योग्य यश मिळेल. तुझ्या बोलण्यात माधुर्य आणि कृतीत सच्चाई असेल. तू फक्त तुझ्या कर्मावर विश्वास ठेव. स्वामींची कृपा तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनातील अंधार दूर करत आहेत. प्रकाशाची नवी किरणे तुझ्या आयुष्यात येत आहेत. आज तुझ्या जीवनात एक पवित्र क्षण उगवला आहे. तुझ्या मनातील तीच गोड बातमी प्रत्यक्षात येणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. स्वामी समर्थ तुझ्या कष्टांना न्याय देत आहेत. तुझ्या प्रत्येक पावलाला यशाची साथ मिळणार आहे. तुझ्या घरातील मांगल्य आणि सौख्य आता वाढणार आहे. आनंदाचे वारे तुझ्या आयुष्यात वाहतील. तू मनापासून जे इच्छिले आहेस ते आता तुझ्या प्राप्तीत येणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील चिंता, दुःख आणि निराशा नाहीशी होणार आहे. आजचा दिवस तुझ्या यशाचा आरंभ आहे. तुझ्या मेहनतीला योग्य तो सन्मान मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या हृदयात स्थिर आहेत. त्यांचं नामस्मरण तुझ्या जीवनात चमत्कार घडवेल. तू विश्वास आणि श्रद्धेने पुढे जा, कारण स्वामी समर्थ तुझ्या मार्गदर्शक आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक शंका, भीती आणि चिंता दूर कर. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि सौख्य नांदेल. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्याला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या जीवनात शुभ काळ सुरू झाला आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या हातून मोठी सेवा घडेल आणि त्यातून तुझ्या जीवनात पुण्य लाभ होईल. प्रत्येक दिवशी स्वामींच्या चरणी प्रार्थना कर. तुझ्या जीवनातील सकारात्मकता वाढत जाईल. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी सदैव आहेत. त्यांच्या कृपेने तुझ्या जीवनातील अंधार दूर होईल. आजपासून तुझ्या मार्गातील यश निश्चित झाले आहे. तुझ्या प्रयत्नांना आता शुभ फळ मिळणार आहे. विश्वास ठेव, जे काही घडते ते स्वामींच्या इच्छेनुसार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या प्रयत्नांना आता यश मिळणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात नवनवीन संधी उघडत आहेत. तुझ्या यशाचा मार्ग आता स्पष्ट आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात आजपासून मांगल्याचा नवा दिवस उगवला आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या हातून मोठी सेवा घडेल. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात आनंद आणि अपार सुख प्रकट करत आहेत. तुझ्या मनातील गोड बातमी आता प्रत्यक्षात येणार आहे.
तुझ्या जीवनातील सर्व दुःख आणि चिंता आता समाप्त होतील. स्वामी समर्थ तुझ्या मनातील सकारात्मक विचार जागृत करत आहेत. त्यांच्या नामस्मरणाने तुझ्या मनातील भय नाहीसे होईल. आता तुझ्या जीवनात फक्त आनंद आणि यशाची भरभराट होणार आहे. तू फक्त श्रद्धा आणि विश्वासाने पुढे जा. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होईल. स्वामी समर्थ तुझ्या हृदयात स्थिर आहेत, तुझ्या पाठीशी सदैव उभे आहेत. आज तुझ्या जीवनात आनंदाचा नवा साक्षात्कार होणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझ्या यशाची आस धरली आहेस ते आज तुझ्या पायाशी लोळण घालणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या मार्गदर्शनासाठी सदैव तुझ्या हृदयात विराजमान आहे. तुझ्या कठीण प्रसंगामधून गेलास त्या सर्वांचा शेवट आता सुख समृद्धीने होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात एक नवी उमेद निर्माण झाली आहे. तुझ्या कष्टांचे चीज होईल, तुझ्या धैर्याला योग्य फळ मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर प्रकाश बनून तुझ्या समोर मार्गदर्शन करत आहेत. तुझ्या जीवनातील नकारात्मकता आता समाप्त झाली आहे. स्वामींच्या नामस्मरणाने तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभता भरून आली आहे. तुझ्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि समाधान वास करेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस मांगल्याने परिपूर्ण होईल. तू जे काही मनात धारणा केली आहेस ते आता तुझ्या हातात येणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदमय होईल. तुझ्या प्रयत्नांना आता अपार यश मिळणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या हृदयात स्थिर आहे. त्यांच्या स्मरणाने तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. विश्वास ठेव, श्रद्धेने पुढे जा. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींचे आशीर्वाद आहेत. तुझ्या जीवनात शांती, सुख आणि समृद्धी नांदू दे. आज तुझ्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा जागृत होईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या कष्टांना आता योग्य मान्यता मिळेल. तुझ्या प्रयत्नांना आता यश मिळेल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने सर्व अडथळे गळून पडतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या घरात आनंदाचे वारे वाहतील. तुझ्या कुटुंबात शांती आणि सुख नांदतील. तू जितके विश्वासाने स्वामींच्या चरणी नतमस्तक होशील तितकेच तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तुझ्या गोष्टीची इच्छा करतोस त्या सर्व गोष्टी आज नक्कीच घडणार आहेत. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात उज्ज्वल भविष्य घडवत आहेत. तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या मेहनतीला त्याचप्रमाणे योग्य परिणाम मिळतील. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुख, शांती आणि प्रेम मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात नवा चमत्कार घडवून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तू योग्य मार्गावर चालतोस म्हणून स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात अपार यश मिळणार आहे. तुझ्या कष्टांचं फळ आता तुझ्या समोर येणार आहे. तुझी सारी मेहनत यशाच्या शिखरावर पोहोचवेल. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, जे तुझ्या प्रत्येक कदमावर, तुझ्या प्रत्येक पावलावर तुझा मार्गदर्शन करतील. तू जे काही साध्य करू इच्छित आहेस ते पूर्ण होईल, कारण स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू जे स्वप्न पाहतोस ते वास्तविकतेत रूपांतरित होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात एक नवा पर्व सुरू होईल, जो तुझ्या सर्व इच्छांना सिद्धीस नेईल. तुझ्या जीवनात एक चांगला काळ येतो आहे. यश आणि समृद्धी तुझ्या दारी उभी आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आता स्वामींच्या कृपेने पवित्र आणि मंगलमय होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या सर्व कामांमध्ये नवा उत्साह आणि प्रेरणा येईल. तू ज्या गोष्टींसाठी झगडत आहेस त्या गोष्टी नक्कीच तुझ्या हाती येणार आहे. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुझ्या प्रयत्नांना यशाची गती मिळेल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तू उत्तम प्रगती करशील. तुझ्या घरात ताजगी आणि शांतीचा वातावरण निर्माण होईल. तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी सुखाचे वारे वाहतील आणि तुमच्या जीवनात समाधान नांदेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या घरात प्रत्येक गोष्ट सुरळीत आणि आनंददायक होईल. स्वामी समर्थ तुझ्या मनातील चिंता दूर करून त्याच्या कृपेने तुझ्या जीवनात नवा प्रकाश आणतील. तू विश्वास ठेव
आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेव. तुझ्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात सर्वच गोष्टी शक्य होऊ शकतात. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण सहजपणे सोडवून जातील. त्यामुळे तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची स्थिती उत्तम होईल आणि सुख शांती प्रकट होईल. तू ज्या गोष्टींमागे धावत आहेस त्या गोष्टी तुझ्या स्वामींच्या कृपेने निश्चितच प्राप्त होणार आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनातील संधीचा दरवाजा उघडणार आहे आणि आशीर्वादाने तुझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तुला सर्वत्र शुभता आणि सफलता मिळेल, कारण स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात सर्व काही योग्य होईल. विश्वास ठेवा, तुझ्या प्रयत्नांना योग्य ते फळ मिळेल आणि तू जीवनात सर्वोच्च शिखर गाठशील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. तुझ्या जीवनात एक चांगला आणि मंगलमय काळ सुरू होईल आणि त्या काळात तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आजपासून तुझ्या जीवनात एक नवा आरंभ होईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या मनातील अडचणी निघून जातील आणि तुझ्या मार्गात नवा उज्ज्वल प्रकाश दिसेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या कुटुंबात सौख्य आणि समृद्धी नांदेल. तुला प्रत्येक क्षेत्रात यश आणि समाधान मिळेल. तुझ्या हातून एक मोठं कार्य पूर्ण होईल, कारण तुझ्या प्रत्येक प्रयत्नात स्वामींची कृपा आहे. तुझ्या संधीची वाट पाहत होतास, ती संधी आज तुझ्या जीवनात नक्कीच येईल. तुझ्या जीवनात नवा उत्साह आणि आनंद भरपूर असेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझा मार्ग सुकर होईल आणि तुझ्या जीवनात सदैव प्रकाश राहील. तुझ्या हृदयातील प्रेम आणि श्रद्धा स्वामींनी भुलवतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात कोणताही अडथळा तुंबणार नाही. तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक कृतीला सामर्थ्य आणि दिशा मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात प्रेम, आनंद, शांती आणि समृद्धी प्रकट करतील. तू मनाने त्यांच्यावर विश्वास ठेव आणि त्या विश्वासावर अजून ठाम राहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुझ्या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शन मिळेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात यशाचा एक नवा सूर्योदय होईल. स्वामी समर्थ तुझ्या घरात शांती आणि समृद्धी नांदवतील. तुझ्या प्रत्येक दिवसाला स्वामींच्या कृपेची छाया मिळेल. तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टी व्यवस्थित आणि आनंददायक होतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील प्रत्येक प्रयत्नांना यशाची प्राप्ती होईल. तुझ्या घरात यशाची आणि सुखाचा वारा वाहील. तुझ्या जीवनात आता एक नवीन उंची उंचावणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या प्रत्येक कष्टाला योग्य फळ मिळणार आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात चमत्कारिक परिवर्तन होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील सर्व अडथळे गळून पडतील आणि प्रत्येक गोष्ट सहज होईल. तुझ्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेस, त्याला यश मिळण्याची वेळ आली आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुझे मन शांत आणि प्रसन्न होईल. स्वामी समर्थ तुझ्या जीवनातील मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक निर्णयात यश मिळेल. तू विश्वास ठेव, स्वामींची कृपा तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुझ्या जीवनात मोठा चमत्कार घडेल. तुझ्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि सौख्य नांदेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या घरात एक सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल. तू मनापासून स्वामींच्या चरणी नतमस्तक हो, कारण त्यांचा आशीर्वाद तुझ्या जीवनातील सर्व गोष्टींना योग्य दिशा देईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मंगलमय होईल. तुझ्या कष्टांचे योग्य फळ मिळेल आणि तू प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होशील. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात एक नवा सुवर्ण काळ आणणार आहेत. तुझ्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यशाची लाट उगवेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या हातून मोठे कार्य घडेल. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींचे आशीर्वाद आहेत आणि तुझ्या जीवनात एक नवा आभा निर्माण होईल. स्वामी समर्थ तुझ्या मार्गदर्शनासाठी सदैव तुझ्या सोबत आहे. आजपासून तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षणात एक नवा तेजस्वी प्रकाश उजळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक कार्यात एक नवा आत्मविश्वास येईल आणि तू आपल्या जीवनातील सर्व अडचणी सहजपणे पार करशील. स्वामी समर्थ तुझ्या पावलावर आशीर्वादाचा रथ घेऊन उभे राहतील. तुझे प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने घ्यायला मदत करतील. तुझ्या कुटुंबात प्रेम आणि ऐक्य प्रकट होईल, कारण स्वामींच्या कृपेने तुम्हा सर्व एकमेकांमध्ये समज
आणि प्रेम वाढवता येईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मनातील शुभ विचार आणि प्रार्थना स्वामींना समर्पित असू द्या, कारण स्वामींच्या कृपेने त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होईल, जिथे तुम्ही आत्मविश्वासाने आणि विश्वासाने भविष्याकडे पाऊल टाकाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक कार्यात समृद्धी आणि यश नक्कीच होईल. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा नवा काळ सुरू होईल, कारण स्वामींच्या कृपेने घरातील प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आता तुझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार घडेल आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या घरात सुखाचा वर्षाव होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या हृदयात शांती, आनंद आणि प्रेमाच्या भावना निर्माण होतील. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला शांती आणि समृद्धी मिळेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या मनात संकल्पशक्ती वाढेल आणि तू त्यासाठी प्रयत्नशील राहून यश प्राप्त करशील. तुझ्या जीवनात एक नवा उत्साह आणि उमेद जागृत होईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील प्रत्येक चिंता दूर होईल. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी असताना तुझ्या जीवनात कोणताही अडथळा उभा राहणार नाही. तुझ्या ध्येयाचा पाठलाग करत होतास ते ध्येय तुला निश्चितच प्राप्त होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या कामामध्ये सामर्थ्य येईल आणि प्रत्येक कार्य यशस्वी होईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात एक नवा सुवर्ण काळ सुरू होईल, ज्यामध्ये तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश प्राप्त होईल. स्वामी समर्थ तुझ्या हृदयातील सर्व वाईट भावना दूर करतील आणि तुझ्या जीवनात सर्व काही शुभ होईल. विश्वास ठेव, तुझ्या इच्छांची, गोष्टींची इच्छा करतोस ती नक्कीच तुझ्या हाती येतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात खूप सारे सुख आणि आनंद नांदतील. तुझ्या कुटुंबात सर्व काही ठीक होईल. स्वामी समर्थ तुझ्या जीवनातील सर्व चिंता दूर करून प्रत्येक पावलावर सुख आणि समृद्धी नांदवतील. तुझ्या जीवनात आता एक नवा आरंभ होईल, जिथे प्रत्येक गोष्ट स्वामींच्या कृपेने घडेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या प्रयत्नांना यशाचा मार्ग मिळेल आणि तू आपल्या ध्येयाकडे सहजपणे पोहोचशील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात मोठे परिवर्तन घडेल आणि तू प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होशील. तुझ्या जीवनात एक नवा आनंद आणि शांतीचा प्रवाह येईल, कारण स्वामींच्या कृपेने तुझे सर्व कामे यशस्वी होतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील प्रत्येक ताण हलका होईल आणि तुझ्या मार्गात फुलांचा गलिचा उधळला जाईल. तुझ्या कुटुंबात प्रेम आणि शांती भरपूर असतील, कारण तुझ्या स्वामींच्या कृपेने घरातील वातावरण शांत आणि सुखदायक होईल. तुझ्या जीवनात आता प्रत्येक शंका आणि भीती नष्ट होईल, कारण स्वामींच्या कृपेने तुझ्या मनात दृढ विश्वास आणि आशा निर्माण होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक विचारात सकारात्मकता नांदेल आणि तू सर्व संकटांना सहजपणे पार करशील. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात एक नवा चमत्कार घडवतील, जिथे तुझ्या इच्छांची पूर्णता होईल आणि तुझ्या मनातील सर्व कल्पना सत्यात बदलतील. तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या हळूहळू सोडवली जाईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात प्रगतीचे दरवाजे उघडतील. तू विश्वास ठेवलास म्हणूनच आता तुझ्या आयुष्यात एक सुखमय आणि समृद्ध भविष्य उगवणार आहे. स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. तुझ्या ध्येयाच्या पाठीवर गेलास त्याची प्राप्ती निश्चितच होईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या मार्गात सर्व अडथळे दूर होतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होईल, ज्यामध्ये तू आनंद, यश आणि समृद्धीच्या शिखरावर पोहोचशील. तुझ्या जीवनात आता एक नवा उत्साह आणि उमेद जागृत होईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझे प्रयत्न सर्व यशस्वी होतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनातील सर्व नकारात्मकता नष्ट होईल आणि त्याऐवजी सकारात्मकता आणि आनंद भरपूर येईल. तू जे स्वप्न पाहत आहेस ते वास्तविकतेत बदलणार आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात ते शक्य होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या हाती नवं सामर्थ्य आणि शांती येईल आणि तुमच्या जीवनात सृष्टीचा प्रत्येक आनंद परिपूर्ण होईल. विश्वास ठेव, स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर आहे. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुझ्या जीवनात नवीन दिशा आणि मार्गदर्शन मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील प्रत्येक कष्टाचे फळ मिळेल आणि प्रत्येक कार्य यशस्वी होईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या हृदयात एक नवा विश्वास निर्माण होईल आणि तू प्रत्येक अडचण सहजपणे पार करशील. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण एक नवीन चांगला आरंभ ठरेल,
कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझे जीवन सर्व प्रकारे समृद्ध होईल. तू ज्या गोष्टीसाठी ध्येय ठरवली आहेस त्या सर्व गोष्टी स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्याकडे येतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या मार्गात असलेले सर्व अडथळे तुझ्या पुढील पावलात फुलांचा गलीचा बिछवला जाईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझे कार्य संपन्न होईल आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुझ्या जीवनात एक सुंदर आणि यशस्वी भविष्य आकार घेईल. तू जो प्रयत्न करत आहेस तो आता सफल होईल, कारण स्वामींच्या कृपेने तुझ्या प्रयत्नांना यशाची गती मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट योग्य मार्गावर जाईल. स्वामींच्या कृपेने तुझे आयुष्य सर्व प्रकारे प्रगतीच्या मार्गावर होईल. तुझ्या कुटुंबात, तुमच्या कामामध्ये आणि तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्वामींच्या आशीर्वादाने यश मिळेल. तुझ्या जीवनात एक नवीन दिशा उघडणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझे प्रत्येक कार्य यशस्वी होईल आणि ते कार्य तुला नवा आत्मविश्वास देईल. तुझ्या ध्येयासाठी झपाटला आहेस ते ध्येय तुला नक्कीच प्राप्त होईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या मार्गात यशाची लाट येईल. तुझ्या प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईल आणि तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होईल आणि तुझ्या मार्गावर येणारे सर्व अडथळे दूर होतील. तू जेव्हा हताश होशील तेव्हा स्वामींच्या कृपेची शक्ती तुझ्या हृदयात जागृत होईल आणि तू पुन्हा उभा राहशील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात आनंदाचा वारा वाहील आणि तू सर्व या कार्यात यश संपादन करशील. हे स्वामी समर्थ महाराज, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुझ्या अंतर आत्म्यात आहे, मी तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भगवंताकरिता कोणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हेच जाणवू लागले. या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष्य स्वामी सेवेत राहणे. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे, म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे. स्वामीराया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर, पण ते सहन करण्याची ताकद तू मला नक्कीच दे. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे, माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्वच तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असूनसुद्धा सगळे दूरचे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो. तू कर्म करत जा. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला फळ देणे हे माझे कर्तव्य आहे. घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख करून आपण आपल्यालाच त्रास देतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठी डोळे मागे न देता पुढे दिले आहेत.
मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला तयार करा. मी स्वतः तुमच्या जवळ येईल. तुमच्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहत आहेत तुला. नामस्मरण मात्र विसरू नकोस. स्वामी चरणाची धरावी कास, देहाधिक प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले, त्याचे कल्याण स्वामींनी केले. स्वामी नाम हे जीवन आहे. कलियुगात याशिवाय दुसरा आसरा नाही. स्वामींचे नामस्मरण करत राहा. ते तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत. माझ्या ओटी फक्त तुझं नाव असू दे. माझ्या पदरी कायम तुझं दान असू दे. तुझे नाम नित्य स्मरावे मी. माझी भूक तहान फक्त आणि फक्त स्वामी असू दे. सदैव तुझ्या चरणी माझे चित्त असू दे. काय मागू मी तुझ्याकडून? फक्त मला तुझी भक्ती सेवा करू दे. आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव सेवेसाठी उभा राहिला. त्याची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही. त्याचे फक्त महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी ती भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून अशा मुमुक्षकाला गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल. परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले. श्री स्वामी समर्थ हे कुलदैवत स्वरूप चतुर्थ दत्त आहेत. म्हणूनच श्री स्वामी समर्थ या परमपवित्र प्रचंड शक्तिशाली नामजपाने आपण कोणत्याही बिकट संकटाला मात करू शकतो. ओठात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. निस्वार्थपणे जिथे भावना व्यक्त करू शकतो आणि जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते ते स्थान म्हणजे स्वामींचे दरबार. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या. तळतळाट मात्र कोणाचेही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनियमाने ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, तो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे. अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त सद्गुरूकडे आणि संताकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा
म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल म्हणून बिघडले कुठे. काळोखाच्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. हाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिभवून घेत नाहीत, त्याचे मनन करीत नाहीत. आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठी वाढवितो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. ज्याने तुमच्यात सुख काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुका शोधतील. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तर नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणे होय. मी स्वामींचं झालो, हे जे होते ते स्वामी इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझेच निर्णय चुकतात, पण मी माझे निर्णय कधीच चुकू देत नाही. एवढं मात्र लक्षात ठेव. प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो. स्वामी सांगतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. स्वामी म्हणतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो. स्नेह एकदा जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही, आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन म्हणतात. रात्र सकाळची वाट पाहत नाही. सुगंध
हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. झाली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो. सारख्या सारख्या चुका गिरवून काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात. म्हणूनच चुका नेहमी एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात करावं, तरच नातं जास्त टिकतं. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येतात. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा. अवघड गोष्टींना सामोरे जा. भीतीवर विजय मिळवा. आपल्याला देहबोलीवर काम करा. आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारे, फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण हे फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीच चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेले पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवावा लागतो. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठीच जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देव करणार. जे आयुष्य निस्वार्थी असतं त्या आयुष्याच्या मळ्यात सदैव आनंदाचे सोहळे साजरे होत असतात. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते. ती कोणाला चुकली नाही. आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला ठाऊक असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाची कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नव्हे. सुखी होण्याची पहिली पायरी तुम्ही स्वतः आनंदी आहात या गोष्टीवर श्रद्धा असावी लागते. त्याशिवाय ते शक्य होत नाही. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या त्याच्या असतात, त्यालाच कळतात. सल्ला आहे असे सत्य आहे जे कधी आपण गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते,
तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसाचं महत्त्व त्याने पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले. पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, तसा मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्यावा, कारण इतर कामक्रोधादी विषय तुम्हाला बुडविणारे असतात. एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भवसागर तरवून नेणारा आहे. आता नाही तर मग पुन्हा नाही. प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट. प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षरनिवेश, एक नवा अक्षर अनुभव. आनंदाने त्यास आलिंगन द्यावे आणि सुप्रभाती सुख अनुभवावे. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्काराच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणासाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधीकधी गरजेपेक्षा चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यातही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात, शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. त्या शिंतोड्यांनी आपला प्रवास थांबवायचा नसतो. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल, नम्रता असेल तर मान मिळेल, योग्यता असेल तर स्थान मिळेल आणि हे सगळं असेल तर सन्मान मिळेल. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्ण संधी देत असते आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते, तू त्या संधीचे काय केले? साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसाकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश बसून राहिलो तर पुढे आयुष्यात येणारे सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भाव माणसाला सुंदर बनवत असतात. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. काय माझे, आलो एकटा जाणार एकटा, कशासाठी मग आटापेटा, का निवडाव्या वाकड्या वाटा, कुणी लुटले त्याने आपले काय लाटले, होते त्याच्या नशिबी त्याला ते भेटले, का करावी खंत उगी, मुळी नव्हतेच जे आपले, होते ते दुसऱ्याचे, फक्त माझे म्हणून ते जपले. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातला अनेक समस्या ती उंचीत सोडवते. सतत आनंदी राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. थोडं लढावं, थोडं घडावं, थोडं फिरावं, थोडं शिकावं. आयुष्य एकदाच आहे, ते दुसऱ्याचं पाहून नाही, आपलं आपणच जगून बघावं. ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया घालवू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये. आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून
तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही. शिक्षण म्हणजे संस्कार आणि नम्रता. शिक्षण म्हणजे चांगले विचार आणि तसे आचरण. शिक्षण म्हणजे प्रामाणिकपणा आणि कष्टाची शिदोरी. शिक्षण म्हणजे जगण्याचा आनंद आणि आत्मविश्वास. शिक्षण म्हणजे मन शांती. शिक्षण म्हणजे जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव. शिक्षण म्हणजे मदतीची आणि सेवेची भावना. शिक्षण म्हणजे कर्तृत्वाची गुरुकिल्ली. मस्तक थोडं वाकवून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचा काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदात जग दिसू लागेल. अनुभव मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्याचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज कळावी. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा कमी ठेवा. आयुष्यात निष्ठेने आणि तत्वाने जे मिळतं तेच आयुष्याच्या बेरजेत राहतं. बाकी नियतीच्या वजाबाकीत गायब होतं. त्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. सगळेच सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवले आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असते. यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असते. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. या दोन खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देतील. नातं कसं असावं? नातं सन्मान देणारं असावं, अपमानित करणारं नसावं. नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं नसावं. नातं बळ देणारं असावं, घाव देणारं नसावं. नातं मदतीचा हात देणारं असावं, पाय ओढणारं नसावं. नातं साथ देणारं असावं, विश्वासघात करणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज करून घेणारं नसावं. नातं प्रेम जपणारं असावं, खंजीर खुपसणारं नसावं. नातं सुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं. नातं कुठलंही असो, पण ते नातं मागं कायमस्वरूपी असावं, सोडून जाणारं नसावं. पेटवा पुन्हा मशाल तुमच्या जिद्दीची, कारण तुम्हाला सदैव साथ आहे चिकाटीची. अहंकार ज्ञानाच्या विरुद्ध आहे. जितकं अधिक ज्ञान असेल तितका अहंकार कमी असेल. परिस्थिती आडवी आली तर तिला कडवी झुंज द्यायला शिका. जीभ हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूने अमृत आहे तर दुसऱ्या बाजूने विष आहे. म्हणूनच तिचा वापर जपून करावा. ऊन एकटं कधीच येत नाही, ते सावलीला घेऊनच येतं. दुःखाचं आणि सुखाचंही असंच नातं असतं. तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्त्वाचे आहे. जिथे आपली स्वप्न असतात तिथेच आपली क्षमता, पूर्तता आणि यश दडलेले असते. डोळे तर
जन्मतच मिळाले असतात, पण कमवायची असते ती नजर, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखणारी. अज्ञानामुळे आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकाचा वध हा ज्ञानानेच केला पाहिजे. अपयश म्हणजे नव्याने आणि हुशारीने पुन्हा तयार करण्याची संधी असते. सगळं संपत आल्यावरही खेळ जिंकता येतो. फक्त आपल्यात आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द हवी. वर्तमानात जगता आले पाहिजे, कारण आनंदाने जगण्याचा हाच एक मार्ग आहे. स्वतः संघर्ष करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जीवनाची खरी किंमत कळते. अनेक भागीदारी भेटतील, पण दुःखाचा साथीदार भेटायला माणूस नशीबवान असावा लागतो. चव गोड नेहमी हवी असेल तर चटका सहन करावा लागतो, मग तो चहाचा असो किंवा आयुष्याचा. दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, तीच आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतात. ज्यांना तुमच्या वेळेची किंमत नसते त्यांना तुमचा सहवास, आधार आणि महत्त्व देण्याची गरज नसते. वेदना कधीच कमी होत नाहीत, पण त्या सहन करायची सवय मात्र होऊन जाते. शरीराला निरोगी ठेवणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे, नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही. यशस्वी कथा वाचू नका, त्यातून केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यातून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. संयम म्हणजे वाट पाहत राहणे नव्हे, तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे. यशाच्या प्रवासात तुमचा वेग किती हे महत्त्वाचे नसून प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. यशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण राहतात. जगण्यातले सर्वात कणखर आव्हान म्हणजे कोणतीही गोष्ट मनाला लावून न घेणे. आयुष्यात आपल्याला दररोज एक नवीन संधी देते, त्या संधीचा लाभ घ्या व आयुष्य घडवा. रागाच्या वेळी मौन आणि अडचणीच्या वेळी हास्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. यश हे नेहमी दोन गोष्टीवर अवलंबून असते, आपल्याला काय हवं आहे आणि ते कशासाठी हवं आहे. काळजी केल्याने उद्याचा संघर्ष कमी होत नाही, उलट त्याने आजची शांतता नष्ट होते. दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहिले की मनुष्याला आनंद प्राप्त होते. इतरांच्या वाईटाची काळजी करू नका, तर स्वतःला वाईटापासून कसं दूर ठेवता येईल ते बघा. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप नेहमीच मोठी असते. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही. संयम बाळगायला शिका, कारण जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला सर्व काही न मागता मिळेल. बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर लक्ष द्या, जीवनात यश प्राप्त होईल. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकवून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. जे लोक सतत तक्रारी करतात ते कधीही आनंदी राहू शकत नाही. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात, कारण यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. आयुष्यात मिळालेला अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे तसेच जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते, म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत राहायचे. यश नक्कीच मिळते. स्वामी म्हणतात, निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर एक क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होतील. माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नकोस. स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव, सगळे चांगलेच होणार आहे. श्री स्वामी म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे देव कधीच वाईट होऊ देत नाही. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी माऊली. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या
तुमच्या अवतीभवती फिरकणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. डोळ्यातले पाणी पुसतील स्वामी, ओठावर हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया. अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो जीवन प्रवास. स्वामी सांगतात, मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असतं. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापुढे दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची आवश्यकता राहत नाही. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल. जेव्हा सगळं संपलं असं तुला वाटत असेल तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो, हेही लक्षात ठेव. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ वाईट वेळ सांगून येत नाही. स्वामी सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त होतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आधी नकारात्मक विचार सोडा, पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होत जातील. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्मही. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, आणि सुखदुःखांच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम देव आहे. सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती आहे. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. कोणाचेही मन न दुखवता माणुसकी जपत राहायचे. आयुष्याची लढाई प्रत्येकाला एकट्यालाच लढावी लागते, कारण लोक फक्त सहानुभूती देण्यासाठी असतात, साथ देण्यासाठी नाही. लोकांची तराच अजब आहे. स्वतःच्या दुःखाला नशीब म्हणतात आणि इतरांच्या दुःखाला कर्माची शिक्षा. सातत्यपूर्ण प्रयत्न केले की जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येते.
ज्यांची वेळ वाईट आहे त्यांची साथ कधीच सोडू नका, परंतु ज्यांची नियत खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा जवळ करू नका. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.